नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पुणे जिल्हा प्रशासनासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक. पुणे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीतून घेतला जाणार संपूर्ण आढावा. सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचं म्हणत रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच. जळगाव विधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत. बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम. काळेंची जिल्ह्यात झंझावती प्रचाराला सुरुवात. बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या प्रकारामुळे मनपाची 15 विशेष पथके स्थापन. कारवाईनुसार नियम धाब्यावर बसवणाऱ्या 21 रुग्णालयांना नाशिक महानगरपालिकेची नोटीस. मालेगावच्या वडनेर सावतावाडीत एक्सपायर खाद्यपदार्थांचा साठा. उघड्यावर एक्सपायर झालेले खाद्यपदार्थ फेकून देण्याचा प्रकार उघडकीस. यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. लातूर जिल्ह्यातील बोंबळे येथील शेतकरी गायकवाड यांना प्रशासनाने दिलेला बैल आजारी. पत्नीला अवताला जुंपून मशागत करतानाचा व्हायरल व्हिडिओ पाहून प्रशासनाकडून दिलेला बैल आजारी. आष्टी तहसील कार्यालयासमोर पीडित आईचे आमरण उपोषण. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात आरोपीला पाठीशी घातल्याचा आईकडून आरोप. नाशिक महानगरपालिका करणार जन्ममृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीची चौकशी. 6 पथकांकडून 18,000 दाखल्यांची छाननी. निफाड तालुक्यातील नैताळा येथे मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ. वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून दागिने आणि रोकड लंपास. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अज्ञातांकडून केलेल्या गोळीबाराच्या घटनेनं सांगली हादरली. 14 वर्षीय चिमुरड्याचा गोळीबारात मृत्यू. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.